नमस्कार, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 28 मार्च 2025। त्याच्या अगोदर तुम्हाला मी 15 दिवसापूर्वी सांगितले होते की पुढे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता आहे आणि तो मोठा पाऊस येण्याची शक्यता आहे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये। की जेणेकरून मोठा पाऊस मी कशा संदर्भात म्हणलं होतं की म्हणजे मार्चमध्ये जे पाऊस पडलेला नाही त्याच्या तुलनेने तो एप्रिलमध्ये थोडा मोठा पाऊस असेल। पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता पण तारीख दिलेली होती 15 दिवसापूर्वी। आजपासून 15 दिवसापूर्वी सांगितले, जवळपास मी मला वाटतं 16 ते 20 तारखेच्या दरम्यान मी अंदाज दिलेला होता। तसा सांगितलेलं म्हणजे तसं हेडिंग नव्हती दिलेली पण त्यामध्ये तुम्हाला सांगितले होते। तर त्या प्रकारेच वातावरण 3 तारखेपासून पुढे वातावरण बिघडणार आहे शेतकऱ्यांनो। आणि आपल्या शेतकरी बंधूंना एक विनंती आहे की आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब जर केले नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अचूक हवामान अंदाज मिळेल आणि त्याचा तुम्हाला वेळेवर फायदा होऊ शकेल। पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि 15 दिवस 20-25 दिवस सुद्धा मी अगोदर अंदाज दिलेले सुद्धा ते अचूक निघतात हे मला आता सांगायची गरज राहिली नाही, कारण आपले सबस्क्रायबर जे आहेत सबस्क्रायबरच्या तुलनेने आपली आता पाहणारी व्ह्यूज खूप वाढलेले आहेत। तुम्हाला मी प्रत्यक्ष अंदाज खरे दाखवलेले आहेत, तुम्हाला तसं सांगितलं सुद्धा। आणि मागं एक मागं वातावरण बिघडणार अशा पुन्हा बातम्या सुरू होत्या की 28, 29 म्हणजे आजपासून 28, 29, 30 आणि 31 तारखेला आपल्या राज्यामध्ये पाऊस आहे। पण त्यामध्ये तुम्हाला एक मागचे मी 4 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलेला होता, अंदाज दिलेला होता। त्यामध्ये सांगितलं होतं तुम्हाला मी की 31 तारखेपर्यंत आपल्या राज्याच्या काही भागामध्ये राज्यामध्ये पाऊस नाही आहे। आणि त्याच प्रकारे वातावरण आहे आज हा सुद्धा अंदाज एकदम ॲक्च्युअल खरा झालेला आहे। आज 28 तारीख आहे। 28 तारखेला फक्त अंशतः ढगाळ वातावरण, ह्या ढगाळ वातावरणातून पावसाची शक्यता नाही। ते ढगाळ वातावरण धाराशिव, सोलापूर, बीड आणि काही नगरच्या जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, सातारा, सांगली या जिल्ह्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण आहे। तिथे अंशतः ढगाळ वातावरण, थोडे तुरळे ढग दिसतील, म्हणजे की आपल्याला अगोदर जे आकाश होतं निरभ्र दिसत होतं त्यामध्ये थोडेफार ढग दिसतील आणि धुरकट आकाश, ह्याच्यापेक्षा जास्त काही व्यतिरिक्त नाही। पण पावसाची शक्यता नाही। आणि 2 दिवसापासून 2 ते 3 दिवस सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पाऊस पडला, तो सुद्धा आता पाऊस बंद होणार, कमी होणार आहे त्यामध्ये। मग त्यामध्ये सांगत होते की सांगली, सातारा इकडून पाऊस येणार आणि तो आपल्या राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये जोरदार पडणार 28, 29, 30 तारखेला। आपण सांगितले होते की ते पाऊस येणार नाही। आणि त्याच प्रकारे आज वातावरण पहा तुम्ही, तिथला सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातला पाऊस जो आहे तो म्हणजे मागे 2-3 दिवसापूर्वी जो पाऊस पडलेला होता त्या मनाने आज पाऊसमान तिथे सुद्धा बंद होणार आहे। तर पाऊस म्हणून तुम्हाला आता एक सांगतो की जे आपली जे आता पिकं काढलेली आले तुमचं, तुम्ही आपले पिकं जे आहेत ते आता काढून घ्या। किती 3 तारखेपर्यंत, 2 तारखेपर्यंत, 3 तारखेपासून मात्र वातावरण बिघडणार आहे। 3 तारखेपासून पुढे धाराशिव, सोलापूर, नांदेड, बीड, परभणी या जिल्ह्यामध्ये 3 तारखेला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे वादळी स्वरूपाचा। पण 4 तारखेला मात्र अजून पुन्हा वातावरण बिघडणार आहे। 4 तारखेला अजून मोठ्या प्रमाणामध्ये पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ होणार। तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा 4 तारखेला पावसाची शक्यता आहे वादळी स्वरूपाच्या। आणि हिंगोली, नांदेड, विदर्भ या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे 4 तारखेपासून पुढे। तर हा पाऊस जो आहे तो 7 तारखेपर्यंत पडणार आहे। 7 तारखेपर्यंत भाग बदलत पडणार आहे हा पाऊस। आणि ह्यामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस असल्यामुळे आपल्या पिकाची नुकसान होणार आहे, हे पण लक्षात द्या। की काय की आता सध्या माझी पण ज्वारी काढणीला आलेली आहे, पण आता ज्वारी आता ही पावसामध्ये तर प्रत्यक्ष पाहिली तर ही पावसामध्ये ज्वारीच येत आहे थोडीफार। पण शेवटी आता नाही विलाज जास्त आपले तर प्रयत्न काढण्याचे सुरू आहे, पण आता मंजूर अभावी ज्वारी ही उभी म्हणजे कितपत काढणं होती आणि नाही होती की स्वतः आता मी तर काढणारच आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ सुद्धा दाखवणार आहे। पण शक्यतो काय अंदाजामुळे काय होतं, शक्यतो पिकाचं जे आहे नुकसान टाळता येतं, पण मंजूर अभावी सुद्धा आपण अगोदर तयारी जर केली तर थोडीफार आपलं सुद्धा नुकसान टाळता येतं। हे तुम्हाला मी प्रत्यक्षाने सांगत असतो की जेणेकरून अगोदर आपली काढणीला आता ज्वारी ही काढणीला आलेली आहे। पण अजून जर आपण वाट पाहिली की समजा आपण 4-2 दिवस काढणीला येईल त्याच्यानंतर एकदाच काढता येईल, मग तसं होत नाही। त्यामध्ये अगोदरच काही काढणीला आलेल्या पिकाला 2-4 दिवसांना अगोदर जर सुरुवात जर केली तर हळूहळू ते काढणं होतात हेपर्यंत अशा प्रकारे। तर तुम्ही 7 तारखेपासून पुढे म्हणजे असाच पाऊस 7 तारखेपर्यंत सुरू राहील व 7 तारखेच्या नंतर मात्र पाऊसमान कमी होईल। पण पुढे अजून पाऊसमान येण्याची शक्यता आहे। तुम्हाला अजून एक सांगतो की पुढे अजून मोठा पाऊस येणार आहे। त्यामध्ये हा पाऊस परत पुन्हा अजून 12 तारखेपासून पुढे पाऊस सुरू होणार आहे। 12 तारखेपासून पुढे तर 17 तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे अजून पुढे। 12 तारखेपासून 12, 13, 14, 15, 16, 17 तारखेला बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळ तयार होणार आहे। त्यामुळे आपल्या राज्यामध्ये हा पाऊस मोठा असणार आहे। तर ह्या पावसामुळे मात्र मोठी नुकसान होणार आहे, त्यामध्ये पिकांची मोठी नुकसान होणार आहे। त्यामध्ये 12 तारखेपासून पुढे 12 तारखेला सुरुवात होईल पावसाची। 12 तारखेला हे पूर्वेकडून पावसाची सुरुवात होईल। त्यामध्ये नांदेड, हिंगोली,
धाराशिव, लातूर, परभणी, बीड या भागामध्ये हा पाऊस तसंच तो पश्चिमेकडे जाण्याची शक्यता आहे. पण 12 तारखेपासून पुढे अजून मोठा पाऊस पडणार आहे 12 ते 17 दरम्यान. आणि हा 3 ते 7 दरम्यान पाऊस, मध्यंतरी फक्त 7, 8, 9 आणि 10 तारखेला मात्र पाऊसमान कमी होईल. हा झाला आपला अंदाज. तर माऊली चिकनी हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा प्लीज, जेणेकरून तुम्हाला अचूक हवामान अंदाज मिळेल. धन्यवाद.